नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. कसे आहात सगळे? तर आज आहे दिवाळीचा दुसरा दिवस म्हणजे धनत्रयोदशीचा दिवस. तर आज मी कोणत्या पद्धतीने पूजा केली मी हे तुम्हाला थोडक्यातच दाखवणार आहे. तर मी सर्वात पहिली इथून रांगोळी करते. तर मी ह्या पद्धतीने धनत्रयोदशीची रांगोळी काढलेली आहे. तर तुम्ही विचार करत असाल की हे कणकीचे दिवे का केलेले आहेत? तर हे कणकीचे दिवे म्हणजे यमदेवतेसाठी ते केलेलं आहे. आज यमदीप पूजा सुद्धा आहे, त्यासाठी मी कणकीचे दिवे केलेले आहेत. तर ही मी काढलेली रांगोळी. मग आज धनत्रयोदशीच्या पूजेनिमित्ताने मी ही अशी पूजा केलेली आहे. हा मला मिळालेला गिफ्टमध्ये मिळालेला मला हा फोटो होता. माझ्या मुलग्याला गिफ्ट मिळालेला होता. तर मी आज त्या फोटोचं पूजन केलेलं आहे. त्याच्या बाजूला मी कलश ठेवलेला आहे. कलशानंतरनं मी इथं केरसुणी ठेवलेली आहे. त्या बाजूला मी वसुबारसची मूर्ती मी तशीच तिथे ठेवलेली आहे. पूजा केलेली होती त्या कारणाने मी तिला बाजूला ठेवली नाही. इथं धन्वंतरी देवतेची प्रतिमा ठेवलेली आहे आणि इथे धन म्हणजेच पैसे, सोनं, चांदी ह्या गोष्टी मी तिथं ठेवलेल्या आहेत. इथं अभिषेक करून ठेवलेला आहे आणि ह्या लोटक्यांमध्ये मी सगळे धनधान्य भरून ठेवलेले आहेत, कारण आज यांचा मान असतो. तर त्याच्यात समोर मी कृष्णाची मूर्ती, अन्नपूर्णेची मूर्ती आणि गणपतीची मूर्ती माझ्याजवळ नाही आहे, म्हणून मी सुपारी ठेवलेली आहे. मी ते सुद्धा तुम्हाला दाखवते. मी इथे सुपारी ठेवलेली आहे. तर ह्या प्रकारे मी अशी छोटीशी पूजा केलेली आहे. तर सगळ्यांनी नक्कीच बघा आणि मला कमेंट करून सांगा कशी वाटली तुम्हाला माझी पूजा. आणि पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना धनत्रयोदशीच्या खूप खूप शुभेच्छा.